आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आता आपण सज्ज होऊया आणि राष्ट्रगीताचा सन्मान करून आपण मॅचकडे वळणार आहोत अशी रूपरेषा आहे आणि त्यासाठी विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे। एवन जोडी चषक 2025 ला सुरुवात होत आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रीडाप्रेमींचं, खेळाडूंचं आणि KSK पदाधिकाऱ्यांचं आपण पुनश्च एकदा स्वागत करूया आणि वळूया पहिल्या लढतीकडे। शिंदी विपक्ष निवळी एवन जोडी चषकाचा हा पहिला सामना आपल्या समोर येत आहे। चला, फलंदाजांना विनंती आहे की आपला एंड आपण घ्या, आपण वळणार आहोत ते राष्ट्रगीताकडे आणि त्यासाठी विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करा। विनंती आहे ज्या जागी आपण बसलेले आहात त्या जागी आपण उभे राहूया आणि राष्ट्रगीताचा आपण सन्मान करूया। आज 15 ऑगस्ट आहे आणि आज स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन आहे आणि किंबहुना त्या दिवशी ही स्पर्धा आपल्या भेटी आलेली आहे आणि आपण करूया राष्ट्रगीताचा सन्मान। परेड एक साथ, विश्राम, परेड एक साथ, सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। की वंदे। वळी आता आपण एवन जोडी 2025च्या या पर्वाकडे वळत आहोत। पहिली मॅच आपल्या समोर आलेली आहे, शिंदी विपक्ष निवळी। या दोन्ही संघांना आपण देऊया पहिल्या मॅच साठी भरभरून शुभेच्छा। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेली आहे। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आले का? टीम निवळीने टॉस जिंकला, निर्णय घेतला की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करत आहोत आणि टीम शिंदीला बॅटिंग साठी आमंत्रित केलेला आहे। त्याचबरोबर ज्यांना नाश्ता करायचा आहे त्यांना विनंती आहे की व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, याची आपण दक्षता घ्या। एवन जोडी चषक 2025 ला होते आता सुरुवात। वाटचाल परंपरेची, परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची, कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो KSKच्या क्रीडा नगरीमध्ये। मी निलेश मर्डेकर आपला पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि KSKच्या पदाधिकाऱ्यांचं आणि त्याचबरोबर प्रो लिंकच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत त्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करून वळूया पहिल्या मॅच कडे। शिंदी विपक्ष निवळी या मॅचला होती सुरुवात। स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। नीरज आणि त्यांच्या सोबतीला अनिरुद्ध आणि षटक क्रमांक 1 मध्ये प्रदीप उतेकर यांच्या हाती बॉल आहे। षटक क्रमांक 1 ते हाताळतील। मॅचला सुरुवात होते। एवन जोडी चषक 2025 ला सुरुवात। पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय। एका ओव्हरसाठी 5 मिनिटांचा कालावधी आपल्याकडे असेल याची आपण दक्षता घ्या। षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज प्रदीप उतेकर। पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय, बॉल निघालाय कव्हर्सला, सीमारेषेच्या पलीकडे, पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं बॅटिंग करताना स्वागत केलंय फलंदाज नीरजने भव्य। बॉल सीमा पार। या एवन जोडी चषकाची सुरुवातच झाली षटकाराने। फलंदाज नीरजने पहिलाच बॉल या स्पर्धेचा बाहेर पाठवला। एवन जोडी चषकाची सुरुवात धमाकेदार, रुबाबदार केली आहे बॅटिंग करताना। फलंदाज नीरजने चांगली बॅटिंग केली पहिल्या बॉलच्या पाठीमागे। प्रदीप उतेकर यांना कमबॅक करावा लागेल। पहिला बॉल मागणा आहे, आता वेगाने टाकला, शरीरापासून दूर ठेवला। पंचाने सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा एकदा हाताळावा लागेल। व्हाईट बॉलची घोषणा।
या बॉलच्या पाठीमागे पंचांनी केली आहे धावसंख्या 7 बिनगडी बाद. एका बॉलचा खेळ संपलेला आहे. प्रदीप उतेकर पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्क वरती. नीरजने पहिल्या बॉल पासून हात खोललेले आहेत. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडलाय, परंतु वेळेची अचूकता या बॉलच्या पाठीमागे साधता आली नाही. वेळ किती महत्वाची आहे. एखादी वेळ हातामधून निघून गेली ती पुन्हा येते का तर नाही, आणि येणारी वेळ कशी आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे वेळेचा तुम्हाला सदुपयोग करावा लागतो. क्रिकेट असो किंवा आयुष्य, तुम्हाला वेळेची योग्य सांगड घालावी लागते आणि इथेही तुम्हाला वेळेची योग्य सांगड घालावी लागेल. A1 जोडी चषक 2025 पहिला सामना. बॉलर तयार. आपटलेला बॉल, शरीरापासून हाई बॉल दूर ठेवलाय. प्रभावशाली होता, फलंदाजाला प्रभावित करून जातोय. डॉट आलाय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. धावसंख्या आहे धावफलकावरती 7 बिनगडी बाद. तब्बल 3 बॉलचा खेळ झालेला आहे. कमबॅक चांगलं केलंय जोमाने. आता प्रदीप उतेकर यांनी कौतुक त्यांचंही करावं लागेल. आता 8व्या बॅटने आक्रमण केलंय. शक्ती आणि युक्तीचा साधलाय या फटक्याच्या पाठीमागे मेळ आणि या बॉलवरती फलंदाज नीरजने केलाय चांगला खेळ. बॉल सीमा पार, षटकार. धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलेलं आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का तर नाही. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे आणि षटक क्रमांक 1 मध्ये आतापर्यंत बॉल किती झालेले आहेत तर तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल अजूनही प्रगतीपथावरती आहे. फटका तर खेळलाय. खेळाडू आहेत लॉंग ऑनला. सी कॉर्नर वरतून खेळाडू येतील. बॉलचा पाठमोरा करतील. बॉलची फेकी होईल. तब्बल या बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा 2 धावा बॅटिंग करताना फलंदाजांनी प्राप्त केलेल्या आहेत. धावसंख्या आहे बॅटिंग करताना 17 धावा बिनगडी बाद. शिंदे टीमने बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेल्या आहेत धावा 17 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आज जो खेळ बहरलाय ना तो बॅटिंग करताना फलंदाज नीरजचा खेळ बहरलेला आहे. बॅटिंग करताना 2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य मित्रांनो जर आपण पाहिलं ना तर सामनावीर जो पुरस्कार आहे 3 गोष्टी तुम्हाला दिल्या जाणार आहेत. भिंतीवरचं घड्याळ आहे, परफ्यूम आहे आणि त्याचबरोबर कॉलेज बॅग आहे. अशा 3 गोष्टी आणि मालिकावीरासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या स्पर्धेचं असणारं हे वैशिष्ट्य आहे. बरीचशी पारितोषिक आहे. त्यांची अनाउन्समेंट आपण येणाऱ्या कालावधीमध्ये करूया. मालिकावीरासाठी बॅटही आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय 10,000 अशी असणारी ही स्पर्धा. चला घाई करा मित्रांनो, तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. रेग्युलर ओव्हर आहे आणि ओव्हर नंबर 2 साठी विशाल उतेकर निवडी टीम कडून गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये अद्यापही टीम निवडीला विकेट मिळालेली नाहीये आणि हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे. आज 15 ऑगस्ट आहे आणि याच दिवशी ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावरती भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवलं आणि ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली आणि 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. टप्प्याचा बॉल 8व्या बॅटने हा फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतील. आज स्वातंत्र्य दिन आहे आणि स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आज श्रीकृष्ण जयंती आहे. आक्रमण केलंय समोरच्या बाजूला. या बॉलची उडान आणि बॅटिंग करताना फलंदाज नीरजचा. टीम शिंदीसाठी हा होता 6चा लगान. बॉल सीमा पार, षटकार.
आज वेगाने बॅटिंग करताना फलंदाज नीरजने बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे ओव्हर दी बॉलर हेड. ही बॅटिंगची लकब आहे नीरजच्या. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये आज विजेसारखी लकलकणारी बॅटिंग केली आहे. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय बॅटिंग करताना टीम शिंदेच्या नीरजने. नीरज मोरे पुन्हा एकदा बॅटिंगसाठी तयार. याही बॉलवरती आक्रमण केलंय. आता मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते. लांबी कमी पडली होती परंतु बॉल हातामध्ये विसावू शकलेला नाहीये. आज नशीब बलवत्तर आहे. जीवनदान मिळतंय. एकच धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळेल असेही म्हणतात ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार. ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी तुमचा खेळ बहरतो आणि आज नीरज मोरे यांचं नशीब आज बलवत्तर आहे. बॉलर तयार. आपटलेला बॉल. ही वेगाची दाहकता होती. गोलंदाजी करताना विशाल उतेकर आता आपली चमक दाखवायला सुरुवात करतायत. आणि हो, आज चमक धमक गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता या सर्व काही गोष्टी आज विशाल उतेकर यांना अंमलात आणाव्या लागतील. कारण संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. संघ विकेटच्या शोधामध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी डॉट बॉल फलंदाजांवरती दडपण वाढवतील आणि त्याच प्रयत्नामध्ये टाकलेला हा बॉल. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. याही बॉलवरती आता आक्रमण केले आणि बॉल मिड विकेटला. याच्यावरती मोहर काय लागेल, पंच काय सांगतील. आणि याही बॉलवरती मोठा टोला आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना फलंदाज अनिरुद्धचाही बोलबाला झालेला आहे. कारण आता अनिरुद्ध यांनी आक्रमण केलेलं आहे. भाई ये भी आप कहा पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण. एका बाजूला वादळ, एका बाजूला सुनामी अशी असणारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम शिंदेची. परंतु कुठेतरी या वादळाला या सुनामीला शांत करावं लागेल. गोलंदाजी करताना विशाल उतेकर यांचा अजूनही शेवटचा बॉल शेष आहे. आक्रमण समोरच्या बाजूला. हल्ला चढवलाय आकाशाला गवसणी घालत. बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी अनिरुद्धचा फटका आहे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये याच नावाची आली आहे सुनामी. बॉल सीमा पार. षटकार. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय आणि बॅटिंग करताना बनवलेली आहे टीम शिंदेने बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा. त्या आहेत तब्बल 37. आता ओव्हर नंबर 3 चा खेळ बाकी आहे. एका बाजूला संघाला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. येणाऱ्या गोलंदाजासमोर अनेक अडचणी आहेत परंतु त्या अडचणीतून त्यांना मार्ग काढावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाहीये. परिस्थिती बिकट आहे परंतु आता याच बिकट परिस्थितीमध्ये तिकट मारा करावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती अक्षय आलेले आहेत. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच आहे ओव्हर नंबर 3 आणि त्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त. जोडी चषक स्पर्धेच्या माध्यमातून
कैच किसने लिया? आप इधर आके खड़े हो जाओ। प्रमोद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता जयेश मोरे येत आहेत मधल्या फळीमध्ये शेवटच्या काही बॉलसाठी. शेवटचे काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करताना टीम शिंदेसाठी टप्पा पडल्यानंतर पहा या बॉलची दाहकता. आता एकाला माघार यावं लागेल का तर हो, आयुष्य असो किंवा क्रिकेट तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची तडजोड करावी लागते आणि इथे आता एका फलंदाजाने आपल्या विकेटची तडजोड केलेली आहे, त्याग केलेला आहे. माघार यावं लागेल कारण तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे आणि ती तडजोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना फलंदाजांनी केली, त्यांना माघार यावं लागतंय. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. तडजोड का केली तर नीरज मोरे यांना स्ट्राईक वरती आणायचं होतं, ज्यांचा खेळ बहरलेला आहे पहिल्या डावामध्ये, त्यामुळे यासाठी ही तडजोड केलेली आहे. जीवनामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टींची तडजोड तेव्हा करतो ज्यावेळेस काही चांगल्या गोष्टी जीवनामध्ये घडवायच्या असतात. म्हणजे क्रिकेटमध्येही तसंच आहे. बॉलर तयार, आक्रमण केलं या बॉलवरती. बॉल हवेत उभा राहिलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, परंतु पहा झेल घेण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. काही सन्मान आपण आता यानंतर मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. A1 जोडी चषक 2025 च्या वतीने पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं एक भव्य दिव्य पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे, ज्याचं आयोजन श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठान गोगवे 11 ने केलेलं आहे. 8व्या बॅटने या बॉलवरती प्रहार केलाय, एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु पहा इथे विकेटचं पतन होतंय, लांबी कमी पडली आणि मोबदला भोगावा लागेल. यावं लागेल फलंदाज नीरज मोरे यांना माघारी, परंतु नीरज मोरे यांनी खेळ चांगला केला. खास करून बॅटिंग करताना प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा 47 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत टीम निवडीला 48. येणारे बॉल आहेत 18. आपण करणार आहोत तो टॉस. कोंडोशी विपक्ष वारसोळी देव हा टॉस होईल, परंतु काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. साठी ज्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे प्रथम पारितोषिक आणि त्याचबरोबर भैरवनाथ युवा प्रतिष्ठान गोगवे 11 साठी नेहमी विशेष सहकार्य ज्यांचं लाभतं, आधारस्तंभ गोगवे 11 आणि गोगवे 11चा प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाला मान देणारं व्यक्तिमत्व, अर्थात ज्यांच्या मैत्रीच्या नावाने असणाऱ्या या स्पर्धेचं शीर्षक आहे उद्योजक गोगवे गाव, आधारस्तंभ गोगवे 11चे श्री रवींद्र शेठ शिंदे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी संपन्न होत आहे. एक प्रसिद्ध उद्योजक आहेत गोगवे गावचे आणि गोगवे 11चे आधारस्तंभ, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला मिळालेला आहे प्रथम पुरस्कार 20,000चा आणि ज्यांच्या मैत्रीचं शीर्षक या स्पर्धेला आहे, अशा व्यक्तिमत्वाचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करत आहोत स्नेहपूर्वक सन्मान. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदारशाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांच्या ठिकाणी होतोय सन्मान. त्याचबरोबर पुढील सन्मान आहे ज्यांच्या मैत्रीचं शीर्षक या स्पर्धेला आहे आणि द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 10,000 रुपयाच्या स्पर्धेला मिळालेला आहे माजी पोलीस पाटील आणि माजी सरपंच गोगवे गाव, अर्थात श्री लक्ष्मण बाबूराव चोरगे दादांचा या ठिकाणी सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. रेशीम धाग्यांनी विणलेली मायेची उबदारशाल प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांचा या ठिकाणी होतोय स्नेहपूर्वक सन्मान. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. महाबळेश्वर ट्रान्सपोर्टचे मालक श्री किसन शेठ धुमाळ यांच्या ठिकाणी सन्मान होत आहे.
आहोत महाबळेश्वर ट्रान्सपोर्टचे श्री किशन शेठ धुमाळ यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे देऊन आपण त्यांचाही या ठिकाणी करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून महाबळेश्वर ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी होते सन्मान त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण वळूया मुकादम श्री लक्ष्मण कदम यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न होत आहे आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया त्याचबरोबर यानंतर आपण सन्मानित करणार आहोत सोपानदादा मोरे यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत मोहनदादा मोरे यांचाही सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांनाही सन्मानित करूया मोहनदादा मोरे वारसोळी देवचे ग्रामस्थ आहेत आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत अनेक स्पर्धांना ते आवर्जून उपस्थित असतात आणि याही स्पर्धेला त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आपण टॉस करणार आहोत टॉस आहे यानंतर आपण करतोय वारसोळी देव विपक्ष कोंडोशी वारसोळी देवचे कॅप्टन आलेले आहेत कोंडोशी टीम आपला संघ नाही गाला का आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत मॅच क्रमांक 2 6 केला जाईल टॉस ओके कोंडोशी टीमचे कॅप्टन आलेले आहेत आपण नाणेफेकीचा कौल करूया मान्यवरांच्या शुभाशय मॅच क्रमांक 2 चा टॉस होईल चला मित्रांनो फिल्डिंग लावा मैदानाच्या आतमध्ये टीम निवडीला विनंती आहे की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा A1 जोडी चषक 2025 मॅच क्रमांक 2 चा हा टॉस या ठिकाणी होत आहे खऱ्या अर्थानं दोस्तीचं शीर्षक या स्पर्धेला आहे रक्ताच्या पलीकडचं नातं म्हणजे मैत्री असते आणि त्याच मैत्रीचं शीर्षक आहे A1 जोडी चषक अर्थात श्री रवींद्र शेठ शिंदे आणि श्री लक्ष्मण बाबूराव चोरगे दादा या दोघांच्या नावाने असणारी स्पर्धा या व्यक्तिमत्वांच्या शुभाशय या ठिकाणी टॉस होत आहे नाणेफेकीचा कौल केला जाईल नाणेफेकीचा कौल झालेला आहे दोन्ही संघांना आपण मॅचसाठी शुभेच्छा देऊया आणि या मॅचला विनंती आपण सुरुवात करा 48 बनवायचे आहेत येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आहे मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आपण आभार समारंभाची या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानूया आणि वळूया 17 क्रमांक 2 कडे त्याचबरोबर सोपानदादा मोरे यांचे आगमन आहे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट मिळालेली आहे मोरिया स्पोर्ट्स कोपरखेरणे यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि वळूया आणि करूया मॅचच्या सुरुवात चला मित्रांनो वेळ आपण घेऊ नका या अगोदर आपण थोडासा वेळ घेतलेला आहे स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे 48 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अक्षय निवळे आणि त्यांच्या सोबतीला आशिष ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये टप्पा पडल्यानंतर पहिलाच बॉल वेगाची दहाकता दाखवणारा आहे परंतु पंचाने सांगितलं की या बॉलची दिशा खराब आहे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल दिशाहीन आहे सुरुवातच धमाकेदार करावी लागेल ईट का जवाब पत्तर से द्यावा लागेल काउंटर अटॅक करावा लागेल टीम निवडीला बॅटिंग करताना तर 48 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना आक्रमणच करावं लागेल ज्या प्रकारचं आक्रमण बॅटिंग करताना टीम शिंदेने केलेलं आहे त्याच प्रकारचं आक्रमण टीम निवडीलाही करावं लागेल त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये डॉट बॉल आलेला आहे पहिली धाव निश्चित मिळाली टीम निवडीला बॅटिंग करताना आक्रमण करण्याचा प्रयत्न आज फलंदाजांना
आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. आज महत्वाकांक्षी व्हावं लागेल बॅटिंग करताना, कारण 48 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, त्याचं प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आज बॅटिंग चांगली करावी लागेल. पहिल्या डावामध्ये घडलंय काय याचा विचार करून चालणार नाही. या दुसऱ्या डावामध्ये चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलने घेतला बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा मिळाला. कोणतीही धाव नावी. षटक क्रमांक 1 मध्ये टीम शिंदीकडून सार्थक मोरे चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत चांगले बॉल हाताळलेले आहेत. आडव्या बॅटने आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सुरुवात जर आपण पाहिले असेल ना तर टीम शिंदेने षटकाराने केली होती, त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल टीम निवळीला. खास करून जो खेळ नीरजने केला, अनिरुद्धने केला, त्या खेळाचं प्रत्युत्तर हे फलंदाजांना द्यावं लागेल. उसळणारा बॉल नो बॉल आहे आणि पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल आणि या गोष्टी टाळाव्या लागतील. म्हणजे यानंतरचा बॉल असणार आहे तो फ्री हिट आणि फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची. फ्री हिटचा बॉल आहे. कॅचचा कॉल होता कारण बॉलने बॅटचा किनारा घेतला होता आणि त्यानंतर बॉल रक्षकाच्या हातामध्ये विसवला. कोणतीही धाव बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. धाव फलकावरती आहेत अवघ्या 3. आक्रमण अखेरकार या बॉलवरती केलंय. हल्ला चढवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु बॉलच्या खाली पोहोचू शकले नाही आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा निश्चित मिळाल्या. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 48 प्रत्युत्तर देताना धाव फलकावरती आहेत. फक्त आणि फक्त 5 बनवायचे आहेत. 43 येणारे बॉल शिल्लक आहेत 12. इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल बॅटिंग करताना, कारण प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे आता कमीत कमी धावा बनवायच्या आहेत. 21 ते 22 धावा प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे कुटाव्या लागतील, तरच हे समीकरण शक्य होईल बॅटिंग करताना टीम निवळीला. अन्यथा समीकरण जड होत जाईल. त्यामुळे इथून पुढे आता गिअर बदलावा लागेल. आता टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवरती आता बॅटिंग करून चालणार नाही. आता डायरेक्ट टॉप गिअर टाकावा लागेल. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती नीरज, ज्याने बॅटिंग चांगली केली असा खेळाडू नीरज मोरे गोलंदाजी मार्ग वरती. परंतु स्ट्रायकर एंडला पहिल्यांदा स्ट्राईक करतील आशिष बॅटिंग साठी तयार होतील. स्ट्रायकर एंडला नीरज मोरे यांनी आज प्रभावित केलंय. काय खेळ केलाय. खेळ तर बॅटिंग मध्ये बहरलाय, परंतु गोलंदाजी कशा प्रकारची करतील. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलर तयार नीरज मोरे. आक्रमण करण्याचा प्रयत्न आशिष यांचा आहे, परंतु इथे एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल. तडजोड करावी लागेल ती विकेटची आणि फलंदाज आशिष येथील माघारी आणि स्ट्राईक वरती असतील अक्षय निवळे, जे निवळी गावचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. परंतु आज ती प्रतिभा त्यांना दाखवावी लागेल. स्वतःला नव्याने सिद्ध करावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकच बॉल झालेला आहे. 11 बॉल 43 ची गरज आहे. आता ज्ञानेश्वर निवळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत आहेत. अजूनही मॅच जिवंत आहे. फक्त या मॅच मध्ये लढावं लागेल, संघर्ष मोठा करावा लागेल. असं म्हणतात ना की संघर्षातून नव्याचा जन्म होतो आणि या मॅच मध्ये तो होईल का. आणि हो, आज संघर्षातूनच नव्याचा जन्म करावा लागेल. आता बॅकलिफ्टचा योग्य वापर केलाय, टायमिंग प्रॉपर केलंय आणि बॉल पाठवलाय सी कॉर्नर. सीमा रेषेच्या पलीकडे. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. आणि हा विजय जर तुम्हाला प्रस्थापित करायचा आहे तर अशाच प्रकारचे मोठे फटके खेळावे लागतील. आणि हा बॉल पाठवलाय सीमा पार सरळ 6 धावेंसाठी. अखेरकार अक्षय निवळे यांनी हात खोलले, आक्रमण केलंय. नावाप्रमाणे आता खेळ करायला सुरुवात केली आहे. परंतु पहा नीरज मोरे यांचा हा बॉल पंचांनी सांगितलंय की पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल आहे, दिशाहीन आहे, कारण दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा हा गोलंदाजी करताना योग्य असला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज नीरज मोरे यांना एका बाजूला अक्षय निवळे यांची बॅट तळपली आहे. अशा थोड्याशा पल्लवी झाल्या असेल टीम निवळीच्या. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलेला आहे, संपर्क होत नाहीये. डॉट आलाय.
डॉट बॉल बॅटिंग टीमचं म्हणजे टीम निवळीचं प्रेशर वाढवेल, परंतु प्रेशर तेव्हाच रिलीज होईल ज्यावेळेस फलंदाज मोठे फटके खेळतील. आणि हे धावसंख्येचं गुणोत्तर जर सोडवायचं असेल ना टीम निवळीला, तर सूत्र एकच आहे, चौकार षटकाराचं अवलंबन करावं लागेल. फटका फसलाय, बॉल हवेत उभा राहिलाय, रक्षक बॉलच्या खाली झेल निसटलाय. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न, फेक कोणत्या एंडला, तर नॉन स्ट्रायकर एंडला ही फेक केलेली आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 13 धावा, 48चं लक्ष आहे आणि प्रत्युत्तर दिलेलं आहे अवघ्या 43 धावेंनी. त्यामुळे इथून पुढे आपण चर्चा करतोय ना की या ओव्हरमध्ये बॉल किती झालेले आहेत, तर 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. 8व्या बॅटने या बॉलला फक्त दिशा दिली. मिड ऑनला खेळाडू होते, एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. शेवटचा बॉल बाकी आहे. चला कोंडोशी आणि वारसोई देव आपण मॅचची तयारी करा. A1 जोडी चषक 2025 ची असणारी स्पर्धा श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठान गोगवे 11च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. बॉलर तयार, सरळ बॅटने हा फटका खेळलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल घेण्याचा अंदाज चुकला, झेल निसटला, जीवनदान मिळालं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या जीवनामध्ये किंवा क्रिकेटमध्ये या अंदाजावरती अवलंबून असतात. एखाद्या गोष्टी जर तुम्ही अंदाज योग्य बांधलात, म्हणजे झेल घेताना एखाद्या बॉलचा तुम्ही योग्य अंदाज मानलात तर तुम्ही झेल घेऊ शकता. धावसंख्या आहे 15, षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 48चं लक्ष आहे. आता शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत. इथून पुढे धावा बाकी आहेत 33, म्हणजे मॅच जिवंत आहे. फक्त 6 मोठे फटके खेळावे लागतील. येणारे 6 बॉल 33 ची गरज. 6 बॉल 33. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती अनिरुद्ध. ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती असे खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती अनिरुद्ध येत आहेत, परंतु या फलंदाजांना आज चांगली बॅटिंग करावी लागेल. 33 धावांचं लक्ष आहे आणि त्याच प्रत्युत्तर शेवटच्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे दिलं जाईल, कारण आतापर्यंत बनलेले आहेत 15 आणि इथून पुढे आता 6 मध्ये बनवायचे आहेत 33 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. बॉलर तयार, नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे. पंचांनी सांगितलं की वाईड आहे, 32 बनवायचे आहेत. दर्द सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो दोस्तों कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 8व्या बॅटने हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील का? हो, आलेले आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. फेक कोणत्या एंडला, तर स्ट्रायकर एंडला केलेली आहे. 2 धावा मिळाल्या म्हणजे बनवायच्या आहेत धावा 30. येणारे बॉल शिल्लक आहेत तब्बल 5. आठव्या बॅटने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवलेला आहे. कोणतीही धाव मिळणार नाही. आता बॉल शिल्लक आहे 4 धावा बनवायच्या आहेत 30. मैदानाच्या आतमध्ये आपण चर्चा करतोय अक्षय निवळे आणि त्यांच्या सोबतीला ज्ञानेश्वर ही जोडी आहे. बॅटिंग करताना बॉलर तयार. फटका तर जागेवरतूनच खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, परंतु हाही झेल निसटलेला आहे. टीम शिंदेने बॅटिंग चांगली केली, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे. परंतु आता या गोष्टीने तितकासा फरक टीम शिंदेला पडणार नाही, कारण टीम शिंदेने सामना कंट्रोल केलाय. परंतु फटका काय खेळलाय, चाबूक स्ट्रोक सीमा रेषेच्या पलीकडे, सरळ 6 धावांसाठी. परंतु आता या गोष्टीसाठी उशीर झालाय, परंतु प्रयत्न करावे लागतील. बॉटम हँडचा चांगला वापर केला, ताकदीचा योग्य वापर केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. मन प्रफुल्लित करणारा हा फटका होता. बॅटिंग करताना फलंदाज अक्षय निवळे यांचा. अक्षय निवळे यांना याच प्रकारची बॅटिंग करायची होती, किंबहुना पहिल्या बॉल पासून जर अक्षय निवळे यांनी आक्रमण केलं असं सामना कंट्रोल करता आला असा, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये धावा येऊ शकल्या नव्हत्या आणि त्याचमुळे समीकरणामधलं अंतर वाढलं आणि अखेरकार अक्षय निवळे यांच्या बॅटचा किनारा बॉलने घेतला. भाग्याचा सहारा मिळाला नाहीये. धक्का क्रमांक लागलाय 2. आता या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त औपचारिकता. चला कोंडोशी आणि टीम वारसोई देव आपण मॅचची तयारी करायला घ्या.
टीम कोंडोशी आणि टीम वारसोई देव आपल्याला विनंती आहे. टॉस आपला झालेला आहे आणि आपण मॅचची तयारी करायला घ्या. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये एका बॉलचा आणि सामना औपचारिकतेच्या दिशेने गेलेला आहे आणि शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे. A1 जोडी चषक 2025चा दुसरा सामना आपल्या समोर येईल. परंतु या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार 3 पारितोषिक आहेत, 3 भेटवस्तू आहेत, भिंतीवरचं घड्याळ, कॉलेज बॅग आणि परफ्यूम. नीरज मोरे ठरला आहे प्लेअर ऑफ द मॅच आणि हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत. भिंतीवरचं घड्याळ, कॉलेज बॅग, परफ्यूम देण्यासाठी विनंती आहे. मोहनदादा मोरे वारसोई देवचे ग्रामस्थ त्यांना विनंती आहे की आपल्या शुभाशय आपण नीरज मोरे